नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शिवानी आणि बरंच काही. तर आज आपण अशी रेसिपी घेऊन आलो आहे जी खायला टेस्टी, हेल्दी आणि बनवायला अगदी सोपी अशी असणार आहे. आणि ती रेसिपी म्हणजेच मेथी पराठे. चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. एक परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे. आता या मेथीसोबत आपल्याला यामध्ये थोडे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घालून घेतल्यानंतर आपल्याला इथे ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा थोडा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे. ओवा हातावर चोळल्यामुळे त्याचा फ्लेवर आपल्या पदार्थांमध्ये चांगला उतरतो. त्यासोबतच मी इथे 2 चमचे लाल तिखट म्हणजेच चटणी घेतली आहे. सोबत हळद टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. यासोबतच आपल्याला किती पराठे करायचे आहेत त्या प्रमाणात आपल्याला अंदाजे पीठ घ्यायचं आहे. पीठ घेतल्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. बेसन घेतल्यानंतर ते आपल्याला चांगले मळून घ्यायचं आहे. आपण जसे चपातीचे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला थोडे थोडे पाणी ॲड करत हे एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय आपलं पीठ कसे चांगले मळून झालेले आहे. आता याला थोडा मऊपणा येण्यासाठी आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाचा चांगला हात पिठाला सगळीकडे पुसून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपल्याला या पिठाचे बारीक गोळे करून याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आपल्या घरात लहान मुले असतील त्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही. मला सुद्धा मेथीची भाजी खायला आवडत नाही. त्यामुळे मी मेथीच्या भाजीचा वापर असा काहीतरी करते जेणेकरून मेथी खाल्ल्यासारखी वाटतही नाही आणि आपण हेल्दी असं खाऊनही घेतो. आता इथे मी दाखवल्यासारखे चपातीला जसे आपण कणकेला आतमध्ये तेल लावून घेतो तसं तेल लावून घेऊन आपल्याला चांगला पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटून झाल्यानंतर त्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हा पराठा भाजायला थोडा वेळ लागतो, पण मोठ्या गॅसवर याला भाजायचा नाही, नाहीतर सगळा करपून जातो. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता या पराठ्याला आपण तेल, तूप किंवा लोणी लावून भाजू शकतो. मी इथे लोणी लावत आहे. तेलापेक्षा लोणी किंवा तूप लावून पराठा भाजला की तो खायला अप्रतिम लागतो. इथे बघू शकता मी एक साईडला लोणी लावल्यानंतर दुसऱ्या साईडलाही लोणी लावून घ्यायचं आहे. कोणाला लोणी जर आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करून तेलही लावू शकता. आणि अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आपला पराठा भाजून झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी भरपूर सारे पराठे करून घेतले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला एक टिप देते. हा पराठा आपल्याला दिवसभर जर मऊ ठेवायचा असेल तर एका आपल्या चपातीच्या डब्यामध्ये एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडांमध्ये आपल्याला हे पराठे भरून ठेवायचे आहेत, जेणेकरून आपला पराठा दिवसभर मऊ राहील आणि खायला देखील चांगला लागेल. तर ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. ओम नमः शिवाय.